नमस्कार मित्रांनो. नमस्कार. मी तुमचा सहकारी मित्र उमेश आणि राणातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत. मित्रांनो, जे आत्ता लोकसभा निवडणुकीचं जे रिझल्ट होतं ते डिक्लेअर झालं आणि झाल्यानंतर एक आगळा वेगळा रिझल्ट असा आला आणि आगळा वेगळा असा एक निकाल लागला, ज्याच्यामुळे एक सगळेच लोक जे होते, जे प्रिडिक्शन करणारे होते, सारेच्या सारे आश्चर्यचकित झाले. एवढंच काय, आणि सगळा निव्वळ बोंबाटा केलं ज्या गोदी मीडियानं, त्याचं तर काय सांगाच नको. एक्झिट पोल जे होते एकदम पूर्णच्या पूर्ण ए टू झेड सगळेच्या सगळे एक्झिट पोल जे होते ते खोटे ठरले. हे एक्झिट पोलच्या जे मागं जे होतात ते सुद्धा एक षडयंत्र आहे, किंवा त्या मागं सुद्धा एक खूप मोठी स्ट्रॅटेजी आहे, जे सर्वसामान्य माणूस समजू शकत नाही. ते खूप मोठी एक स्ट्रॅटेजी असते त्याच्यामध्ये सुद्धा. कारण की अगोदर सांगितलं की शेअर मार्केटमध्ये पैसा लावा, इकडे लावा, तिकडे लावा, आणि हा सुद्धा एक स्कॅम आहे बरं का. तुम्हाला जर का लक्षात येत नसेल तर, परंतु हा सुद्धा एक स्कॅम आहे की एखाद्याला या ठिकाणी पैसा लावा, त्या ठिकाणी पैसा लावा, आणि तिथून पैसा गुंतवल्यानंतर त्याचा प्रोपोगँडा व्हावा किंवा त्या ठिकाणी पैसा गुंतवला जावा, त्याला मॅन्युप्युलेट करावा. हा सुद्धा एक स्कॅम आहे मित्रांनो. मग तो स्कॅम करणारा गव्हर्नमेंट असो की एखादा खाजगी व्यक्ती असो, कोणीही असो, आपली गव्हर्नमेंट तरीका सुद्धा असो ना, परंतु हा सुद्धा एक स्कॅम होता. बरं असो, जो रिझल्ट लागला, रिझल्ट हा एक अप्रतिम होता, खूप जबरदस्त आहे. आणि याची तर मला सुद्धा एक अपेक्षा होती की अशा पद्धतीनं रिझल्ट लागायला पाहिजे, जेणेकरून वन साइडेड कुठलीही बाजू किंवा कुठलाही पक्ष, कुठलाही नेता हा वन साइडेड जायला नको. आणि कुठल्याही बाजूने वन साइडेड जर का गेलं तर अशा वेळेला खूप मोठ्या अडचणी येऊ शकतात. कारण की कुठल्याही पद्धतीचं त्याला भीती राहत नाही, कुठल्याही पद्धतीचे त्याला टेन्शन राहत नाही ना. वन साइड. तुम्ही कसे विचार करताय? आणि हे तुम्ही पाहिले असालच. आणि एक मात्र खरं आहे की कुठलाही असो, कुठल्याही पद्धतीचे असो, भारत देश हा धर्म, जाती, पंथ याच्यावरती चालू शकत नाही आणि चालणार नाही, हे तितकंच सत्य आहे. कारण हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध ह्या सगळ्या गोष्टींवरती चालवलेलं देश चालणार नाही. तर त्यासाठी सर्व जाती, धर्म, पंथांना घेऊन चालणं गरजेचं आहे, आणि ती काळाची गरज आहे. तुम्ही किती जरी हिंदू धर्म, हिंदुत्व, मुसलमान, भोंगे वगैरे हे सगळं केले, हनुमान चालिसा बिलिसा कुठल्याही पद्धतीनं जरी केले तर काहीही होणार नाही, आणि हे एकदम करणं चुकीचं आहे. कारण सांगतोय की तुम्ही पाहिले असाल काय ते पडलेत कोण, नवनीत राणा. तर अगर इस देश में रहना है तो जय श्री राम बोलना पडेगा. अरे और जिसे जय श्री राम नहीं कहना है तो वो पाकिस्तान जा सकता है. ये हिंदुस्तान है, हिंदुस्तान है, और हिंदुस्तान में रहना है तो ये जय श्री राम कहना ही है. और इसके प्रत्येकाला त्याची फ्रीडम आहे. भारतीय संविधानानं प्रत्येकाला त्याचं फ्रीडम दिलं आहे की त्यांनी काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, हे त्यांना फ्रीडम आहे. ते बोलवत असताना नको बोलत. कुणालाही कुठल्याही ठिकाणी हाकलून लावण्याची गरज नाही, किंवा कुणालाही हाकलून लावण्याचा, बोलण्याचा अधिकार नाही. भारतीय संविधानानुसार आपल्याला तो अधिकार आहे. तर परंतु त्यांनी अशा पद्धतीनं उपद्रव असे बोलत होते की त्याचं काही खरं नाही. आणि पुन्हा ते काय, हैदराबादचे माधवी लता काय असे बाण सोडत होते हवेमध्ये. अरे मशिदीच्या पुढे जाऊन तुम्ही जर का बाण सोडत असाल तर दुसऱ्या जाती धर्मातल्या लोकांना वाईट तर नक्की वाटणारच. का नाही वाटणार? नक्की वाटेलच तुम्हाला. तुमच्या भावाबद्दल, तुमच्या बहिणीबद्दल, तुमच्या काकाबद्दल, तुमच्या चुलत्याबद्दल, तुमच्या घरच्यांबद्दल, तुमच्या सहकारी, तुमच्या मित्रांबद्दल जरी सुद्धा कोणी बोललं तर वाईट वाटते. तर कुणाच्याही धर्माबद्दल किंवा कुणाच्या समुदायाबद्दल कोणीही बोलू नयेत, किंवा टीका टिप्पणी एक भाग वेगळा. परंतु अशा पद्धतीनं उपद्रव पद्धतीनं करणं हे एकदम चुकीचं आहे. तुम्ही कशा बघता ह्या रिझल्टला? मी तर खूप चांगलं रिझल्ट बोलतोय की बा सरकार कुणाची बसतंय, कोण येतंय किंवा कसे बसतायत, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मी कुठल्या पार्टीचं नाही, कुठल्या पक्षाचा नाही, कुठल्या नेत्याचा नाही, काही नाही. मी एक देशाचा एक सर्वसामान्य नागरिक आहे. तर मित्रांनो,
तुम्ही कशा पद्धतीने ह्या गोष्टीकडे बघताय आणि तुम्हाला काय वाटते ह्या रिझल्ट बद्दल नक्की कमेंट करून तेवढं सांगा. आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार.